जानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद भगवद्गीता आपण पाहत होतो। कालच्या पाठामध्ये गीतास गीता कर्तव्यात्मन्य शास्त्रविस्तरैः फक्त जीवनामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे तर फक्त एका गीतेचं असणारं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर आपल्याला अन्य कोणत्याही प्रकारचं अनुष्ठान करण्याची गरज नाही। किम अन्य शास्त्र विस्तरैः कुठलंच शास्त्र वाचण्याची अध्ययन करण्याची गरज नाही। म्हणून मग काय केलं पाहिजे, जेवढा आपला वेळ आहे तो गीतेसाठीच, गीतेचं अध्ययन अध्यापन उच्चारण यासाठीच दिला पाहिजे। आणि म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये पुढे जाऊन आचार्य म्हणतात भगवद्गीता किंचित गीता। काल आपण पाहत होतो की काय जास्त काही नाही की थोडी एखादा अध्ययन एखादा अध्याय त्या ठिकाणी ज्याप्रमाणे म्हणतात की काय एक तरी ओवी अनुभवावी, त्या अनुषंगाने इथे जर आम्ही पाहिलं तर काय एक तरी अध्याय आपल्या जीवनामध्ये जर अनुष्ठान केलं तर काय होईल, क्रियते तस्य यमेन न चर्चा, त्यांच्याबरोबर यमसुद्धा म्हणजे मृत्यू जो आहे, सर्वात जास्त भय आपल्याला मृत्यूचं आहे। जीवनामध्ये जर आपण पाहिलं म्हणजेच काय भय म्हणजे काय वास्तविक पाहता तर आपण सत्य स्वीकारत नाही। वास्तविक जर या जगामध्ये पाहिल्या त्या दोनच गोष्टी सत्य आहेत। कोणत्या, एक जन्म आणि दुसरी मृत्यू। मृत्यू हा सत्यच आहे। तुम्ही कितीही त्याच्यापासून लपण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्ही लपू शकत नाही। म्हणून आपण म्हणतो मग संध्याकाळ झाल्यानंतर मृत्यूचं नाव घेऊ नये, हे घेऊ नये, ते नाही, तुम्ही काही करा, कुठेही असा, जी त्याची वेळ आहे त्या वेळेला तो तुम्हाला घेऊनच जाणार। आणि म्हणजे अशा प्रकारे, परंतु मग कोणाला घेऊन जाणार नाही, आचार्य म्हणतात क्रियते तस्य यमे न चर्चा। यम म्हणजे मृत्यू, त्याच्याशी चर्चा करत नाही। कोणाशी, जो याचं अध्ययन करतो जीवनामध्ये, आपल्या जो गीतेसारख्या ग्रंथाचं जो आपल्या जीवनामध्ये अध्ययन करतो त्याच्याशी कधीच मृत्यू चर्चा करत नाही। म्हणजे अमृत आहे गीता, अमृतम महत् सांगले, अमृताची उपमा गीतेला या ठिकाणी दिली आहे। आणि आची ही जी श्रीमद भगवद्गीता की ज्याचा उपदेश भगवंतांनी स्वतः 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त करून दिला, या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या गीतेवर आजपर्यंत अनेक प्रकारची भाष्य, अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक आचार्य, संत, विद्वान यांनी काय केलं तर वेळोवेळी ह्याच गीतेचा आधार घेत एक समाजाला प्रत्येक वेळेस एक नवीन दिशा, ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक वेळेस समाजाला नवीन दिशा देण्याचं काम केलं। परंतु ही दिशा देत असताना त्यांनी जो आधार घेतला ते अत्यंत महत्त्वाचं। मग तो कोणता आधार घेतला, तर तो आधार घेतला तो श्रीमद भगवद्गीता, गीतेच्याच आधारावर। जर आपण पाहिलं तर या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये जेवढ्या ग्रंथरचना झाल्या त्याच्यामध्ये प्राकर्षाने सर्वांनी जर आधार घेतला तो आधार गीतेचा आहे। आणि अशा प्रकारे म्हणून या गीतेचं असणारं अध्ययन अध्यापन या युगामध्ये अत्यंत श्रेष्ठ सांगितलं।
म्हणजे वेळोवेळी शंकराचार्यांच्या पूर्वी असो, शंकराचार्य असो, शंकराचार्यांनी त्याच्यावर पूर्ण भाष्यच केलं. त्यानंतरचा कालखंड जरी आला ते 700 वर्षापूर्वीचा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये सुद्धा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीचा जो मूलभूत आधार काय असेल तर त्या ज्ञानेश्वरीचा मूलभूत आधारसुद्धा श्रीमद भगवद्गीताच आहे. माऊलींनी गीतेच्या आधारावरच ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची रचना केली. आणि म्हणून माऊलींना सुद्धा गीतेची श्रेष्ठता पूर्ण माहिती, गीता म्हणजे काय हे परिपूर्ण ज्ञान माऊलींना होतं. आणि म्हणून त्यांनी त्याच गीतेवर प्राकृत भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा प्रकारे तोच मार्ग, परंतु कालानुरूप थोडासा त्याच्यामध्ये बदल करून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. नाम संकीर्तन साधन पै सोपे या मार्गातनं आम्हाला तो सांगितलं. सहज आणि सोपा मार्ग, पण आधार काय दिला? आधार गीतेचाच. गीतेच्या आधारावर माऊलींनी भागवत धर्माची स्थापना केली. आणि म्हणून माऊली गीतेची असणारी प्रशस्ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तर म्हणतात, परंतु ज्यावेळेस ज्ञानेश्वरीची समाप्ती होते त्या समाप्तीमध्ये सुद्धा माऊली गीतेला फार अशी मोठी प्रशस्ती देतात की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषामुक्ती आनंदली असे माऊली म्हणतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, म्हणोनी काये वाचे मानसे जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती असे. जो कायिक वाचिक मानसिक माऊलीचा म्हणतात काय करेल, या गीतेची जो सेवा करेल, म्हणजेच या गीतेचं जो अध्ययन करेल, या ज्ञानेश्वरीचं जो अध्ययन करेल कायिक वाचिक मानसिक, त्याला काय प्राप्त होईल माऊली म्हणतात, तर तो स्वानंद साम्राज्याचा माऊली म्हणतात. परमानंद जो स्वानंद आहे की ज्यासाठी ही सगळी खटपट आहे, ज्या आटाहास्य चाललेला की ती परमशांती, तो स्वानंद स्वस्वरूपाचा असणारा आनंद, तो जीवनामध्ये प्राप्त केला. आणि काय चक्रवर्ती करी, म्हणजे त्याच्यावर तो अधिष्ठान प्राप्त करेल. तो स्वानंद साम्राज्याचा म्हणजे ते स्वस्वरूपाचा जो आनंद आहे, तो स्वस्वरूपाचा आनंद त्याला जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून अशा प्रकारे गीतेला धरून माऊलींनी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि सर्वसामान्य समाजाला, तळागाळातल्या समाजाला याच ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भागवत धर्माच्या अनुषंगाने नाम आणि संकीर्तन हा उपदेश माऊलींनी केला की एवढंच करा. काय होईल ते केल्याने जळतील पापे जन्मांतरीची सांगितलं माऊलींनी, जन्माची नाही सांगितलं. मागच्या पाठाच्या अनुषंगाने संचित प्रारब्ध आगामी, ज्ञानप्राप्तीनंतर ज्याप्रमाणे सगळी पापांचं ज्वलन होतं, काहीही राहत नाही, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, त्याप्रमाणे या नाम आणि संकीर्तनाच्या माध्यमातून त्या परमेश्वराची साधना जो करेल त्याची जन्मजन्मांतराची असणारी सगळी संचित प्रारब्ध आगामी सगळीच सर्व पाप नाहीशी होतील. एवढा महान दाखला माऊली या गीतेच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून पुढे जाऊन तीच असणारी परंपरा ज्ञानदेव रचला पाया, गीता भागवत करीती श्रवण, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असणारा गाथा
त्या गाथेच्या माध्यमातून सुद्धा हेच ज्ञान, हेच तत्वज्ञान, म्हणून त्या ठिकाणी गाथेत सुद्धा माऊली म्हणतात काय, गीता हा शब्द प्रामुख्याने विचारात घेतात. भागवत काय करतात आपल्या जीवनामध्ये, तर आपल्या जीवनामध्ये जे या गीतेचं चिंतन करतात, भागवताचं चिंतन करतात, अनेक अखंड चिंतन विठोबाचे, आणि जीवनामध्ये अखंड त्या परमेश्वराचं जे चिंतन करत राहतात, असे भक्त खरोखरच मला आवडतात. आणि म्हणून असणारा वारकरी संप्रदायाचा जर आपण पाया पाहिला, तर वारकरी संप्रदायाचा पाया सुद्धा जी भागवत धर्माचा जो पाया आहे तो सुद्धा काय आहे, तर ही भगवद्गीताच आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असणारे प्रामुख्याने हे दोन महान संत, की ज्यांच्या नावामध्ये समष्ट सर्व संत समाज येतो, माऊली आणि तुकाराम. तर ह्या दोन संतांनी जर पाहिलं, या दोन संतांची असणारी अद्भुत ज्ञानेश्वरी आणि गाथा जर पाहिलं, तर ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर असणारी प्राकृत भाषेमधली असणारी टीका माऊलींनी सांगितली, आणि त्या टीकेचा असणारा आपल्या स्वजन्मामध्ये नुसतं सांगितलं नाही, ज्ञानम विज्ञान सांगितलं. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आणि विज्ञान सांगितलं आचार्य म्हणतात. विज्ञान म्हणजे विशेष अनुभव पाहिजे. जी गोष्ट आपण शिकत आहोत त्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव आला तर त्याचा वेगळा आनंद आपल्याला असतो. आणि म्हणून अशा प्रकारे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जे तत्त्व सांगितलं गेलं त्या तत्त्वाचा अनुभव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये घेतला. मग गाथा म्हणजे काय, मग गाथा म्हणजे महाराजांना पुन्हा पुन्हा मी सांगतो की महाराजांना आलेल्या आपल्या जीवनामधील अनुभवाची असणारी शिदोरी, पारमार्थिक तत्वाचा अनुभव त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतला, आणि तो अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना आस्वाद करता यावा या अनुषंगाने त्यांनी तो संपूर्ण अनुभव गाथेच्या माध्यमातून सांगितला. म्हणजे गाथेमध्ये असणारे विचार जे आहेत हे सर्व गीता, भागवत, वेद, श्रुती, स्मृती यांच्या अनुषंगानेच असणारे विचार. म्हणून अगदी छाती ठोक म्हणतात वेदाचा अर्थ आम्हास या ठाव, की जे तत्वज्ञान वेदामध्ये जे सांगितलं आहे तत्वज्ञान फक्त आम्हीच जाणतो, का त्या अनुषंगानेच जर आपण पाहिलं ते त्याची रचना आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरिविना, केनेचितम पतितम प्रेषितम मनक्केन प्राण प्रयतियुक्त, की कोणाच्या द्वारे हे सगळे श्रोत्र चक्षु आपले व्यवहार करतात. चाले हे शरीर कोणाची या सत्य केन उपनिषद. अगदी जर पाहिलं तर तात्पर्य निर्णय अगदी एक सारखा मंत्रामध्ये असणाऱ्या शब्दाचा अर्थ आणि गाथेमध्ये असणाऱ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जर आपण पाहायला गेलो तर अगदी एक खडानखडा जसंच्या तसं जसं आपण म्हणून ट्रान्सलेशन केलंय त्याप्रमाणे. बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. काही फरक नाही यत्किंचित मात्र या मंत्रामध्ये. आणि बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश याच्यामध्ये जर पाहिलं तर पूर्वापार अभ्यास केला एक शब्दाचा सुद्धा याचा अर्थ आणि त्याचा अर्थ म्हणजे आलेला सिद्धांत जो वेदाने प्रतिपादित केला, तोच आचार्यांनी प्रतिपादित केला, तोच माऊलींनी प्रतिपादित केला, आणि त्याचाच असणारा अनुभव. अनुभवाच्या क्षेत्रामध्ये आपण म्हणतो तू शिकतोय पण अनुभव काय कुठल्याही गोष्टीमध्ये. याच्यामध्ये जरी गेलो आपण नोकरीला गेलो तर सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न असतो काय की किती वर्ष काम केलं,
तुम्हाला या कामाचा काय अनुभव. तसं या ठिकाणी सुद्धा पारमार्थिक मार्गामध्ये सुद्धा परमार्थ करत असताना त्या तत्वाचा, त्या गोष्टींचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आला. मग तो अनुभव आला हे आपल्याला कसं जाणणार, आपण कसं जाणणार की आपल्याला या तत्वाचा अनुभव येतोय. सात्विक वृत्तीची ज्यावेळेस आपल्या मनामध्ये वृद्धी होत जाते त्यावेळेस आपल्याला आपल्या जनसंपर्क नको वाटतो, इकडे जायला नको वाटतं, तिकडे ना शांत बसून राहायला वाटते, जप करूशी वाटतं, आध्यात्मिक चिंतन करूशी वाटतं. अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या आप मनामध्ये यायला निर्माण होतं त्यावेळेस निश्चित टाकायचं की आपली प्रगती व्यवस्थित मार्गाने चाललेली आहे. सात्विक गुणसंपत्ती अंतःकरणामध्ये ज्यावेळेस वाढायला लागेल, अमानित्व, अदंभित्व आदी त्याच्या गोष्टी आपल्या आप नॅचरली, म्हणजे सारखं सारखं मागे तुम्ही पाठामध्ये आपण पाहिलं तर आपण काय सांगतो, हे सगळं नैसर्गिक प्रक्रिया पाहिजे. आलं का लक्षात. नैसर्गिक प्रक्रिया नसेल तर त्याला शास्त्र म्हणतं मिथ्याचारस्य उच्यते. गीता त्याला म्हणतात मिथ्याचार सांगितलं. दाबून नाही, करच बसच तसं नाही. मनाची असणारी धारणा तशी झाली पाहिजे. आपल्या बसल्या ठिकाणी त्याचं चित्त स्वतःहून त्या परमेश्वराकडे धावायला त्या चित्ताने सुरुवात केली पाहिजे. असं ज्यावेळेस निर्माण होईल, ही गोष्ट होण्यासाठी 1-2 वर्षाचा कालावधी नसतो, अनेक वर्षाचा कालावधी ज्यावेळेस आपण साधना करत राहू योग्य मार्गाने, तेव्हा या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्या आप घडायला सुरुवात होत राहते. म्हणजे अशा प्रकारे या गीतेवरच सांगायचं तात्पर्य काय, तर गाथा म्हणजे काय, गाथेची महत्ता काय, तर गाथा म्हणजे अनुभवाची असणारी शिदोरी आहे की अनुभव हे घ्या, परमार्थिक तत्वाचे अनुभव घ्या. तुम्ही जे म्हणताय ना की आहे का नाही, या प्रत्येकाचा अनुभव हा मी माझ्या जीवनामध्ये अनुभवला. आणि म्हणून त्याच तिथे महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण. अशा प्रकारे 300 वर्षाच्या कालावधी पूर्व महाराजांनी त्याच गीतेवर किंवा त्या गीतेच्या अनुषंगाने त्या गीतेला आधारभूत अशी गाथेची असणारी रचना पुढे जाऊन अगदी फार लांब नाही, परंतु अलीकडच्याच कालावधीमध्ये जर आपण पाहिलं 100-1 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच या अनुषंगाने ज्यांनी जी उत्क्रांती केली, भारतामध्ये स्वातंत्र्याची असणारी चळवळ अत्यंत दृढ केली, त्याच्यासाठी सुद्धा जसं अर्जुन त्या ठिकाणी बसला होता परंतु युद्धाला प्रेरणा जी दिली ती गीतेने दिली, तसं या ठिकाणी या स्वातंत्र्य यज्ञामध्ये जर प्रेरणा कोणी दिली असेल तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेल्या गीता रहस्य हाच ग्रंथ त्यांनी गीतेवर कर्मयोगाच्या आधारे किंवा निष्कर्म जसा झाला होता, समाज संपूर्ण कर्महीन झाला होता, त्याला योग्य कर्म करण्याची दिशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गीतेच्या माध्यमातून दिली आणि गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि पुढे जाऊन अगदी अलीकडच्या काळामध्ये आणखी थोडंसं आपण पुढे आलो तर अगदी फार नाही, एक 60-70 वर्षाच्या कालामध्ये मध्ये विनोबा भावेंनी जी भूमिदान यज्ञ जी चळवळ संपूर्ण भारतामध्ये आरंभ केला, त्यालासुद्धा ते आधार काय असेल तर त्याला आधारसुद्धा गीतात घेतला. म्हणून विनोबांनी काय केलं, संपूर्ण गीता जी आहे गीता मराठीमध्ये केली आणि त्याला त्यांनी गीताई हे नाव दिलं. आणि सगळ्या खेड्यापाड्यामधून त्या गीताईचा प्रचार विनोबांनी केला. म्हणजे हा फार काय लांबचा कालावधी नाही, अगदीच 50-60 वर्षाच्या कालामध्ये, अगदी आपल्या जवळचा कालावधी.
म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर आज आलेल्या हा 5000 वर्षाचा संपूर्ण इतिहास जर पाहिला तर या 5000 वर्षाच्या संपूर्ण इतिहासामध्ये समाजामध्ये वेळोवेळी जी क्रांती झाली त्या क्रांतीला आधारभूत असणारा ग्रंथ कोणता असेल तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. आणि म्हणून त्याचं अध्ययन त्याच्यामध्ये काय असं हे जाणणं आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. त्या अनेक विषय गीतेमध्ये जर पाहिलं तर त्या अनेक ज्याप्रमाणे योग जसं सांगितलं जशी प्रकृती तसा योग, जरी अनेक योग ज्याच्यामध्ये असले कर्म ज्ञान भक्ती ध्यान असे अनेक प्रकारचे जरी योग गीतेमध्ये असले तरी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात, परंतु त्याच्यामध्ये एक मुख्य विषय असतो. हा सगळं आहे प्रकृतीच्या अनुषंगाने. काहींना कर्मामध्ये आसक्ती आहे, तुम्ही कर्म करा, मग त्यांच्यासाठी सांगितलं कर्मण्येव अधिकार असते. भक्तांसाठी वेगळा सिद्धांत सांगितला, ध्यान योगासाठी वेगळा सांगितला, ज्ञान योगासाठी वेगळा. परंतु हे सगळे जरी योग सांगितले असले तरी एक प्रामुख्याने असणारा विषय प्रत्येक ग्रंथाचा असतो. अनुषंगाने असणारे विषय वेगळे, पण प्रमुख विषय काय तो प्रमुख विषय प्रत्येक ग्रंथाचा असतो. तसा गीतेचा असणारा प्रमुख विषय काय? मग हे सगळे विषय आले ठीक आहे आम्हाला प्रकृतीच्या अनुषंगाने, परंतु मुख्य विषय काय? तर गीतेचा असणारा मुख्य विषय म्हणजे उपनिषदांमधून प्राप्त होणारं ज्ञान हा मुख्य विषय. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे जे ज्ञान उपनिषदांनी आम्हाला दिलं तेच ज्ञान गीता आम्हाला देते. म्हणून आपण शेवट म्हणतो श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु अध्याय समाप्तीनंतर. कशामध्ये येतं? काय दिलं? तर उपनिषद प्रतिपादित जे ज्ञान आहे ते उपनिषद प्रतिपादित ज्ञान आम्हाला गीतेच्या माध्यमातून दिलं. आणि म्हणून याला आम्ही अध्यात्म विद्या हा प्रमुख विषय सांगतो गीतेचा. काय गीतेचा प्रमुख विषय आहे? तर अध्यात्म विद्या ब्रह्मविद्या. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया सांगितलं. त्यानंतर कोणती विद्या प्रतिपादित केली या सगळ्याच्या, म्हणून तो शब्द सगळ्या अध्यायांमध्ये आला. 18च्या जे अध्याय आपण जे गीतेचे घेतले या 18ही अध्यायाच्या माध्यमातून हे दोन शब्द सगळ्यांमध्ये आले. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु आणि ब्रह्मविद्याया. म्हणजे ह्यामध्ये प्रतिपादित केलेली विद्या ही उपनिषद विद्या आहे. म्हणजेच जी ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्याच गीतेच्या माध्यमातून आम्हाला सांगितली. आणि म्हणजेच गीतेचा असणारा प्रमुख विषय जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा प्रमुख विषय. अवांतर इतर विषय आहे, पण प्रमुख विषय काय? तर प्रमुख विषय हाच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, भगवंत म्हणतात त्या ठिकाणी काय? मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. एकदा मला प्राप्त झाला की काय होईल? तुला पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येण्याची गरज नाही. आणि म्हणून अशा प्रकारे गीतेचा असणारा प्रमुख अर्थ किंवा प्रमुख सिद्धांत जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान.
आणि त्या अनुषंगानेच जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी तेच तत्वज्ञान समोर ठेवून गीतेवर भाष्य केलं. आणि म्हणून गीतेचा असणारा अनुबंध चतुष्टय आणि उपनिषदांचा असणारा अनुबंध चतुष्टय हा एकच येतो. मग अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? तर अनुबंध चतुष्टय म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा ग्रंथ लिखाण करतो त्यावेळेस त्यामध्ये अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन अशा 4 गोष्टी आपल्याला सांगायला लागतात. मला वाटलं म्हणून नाही ग्रंथ लिखाण केलं, तर तो ग्रंथ शिकणारा अधिकारी कोण हे सांगायला लागतं. त्यानंतर त्या ग्रंथामध्ये कोणता विषय प्रतिपादित केलेला आहे, काय सांगितलं आहे तुम्ही जो ग्रंथ सांगितला आहे त्याच्यामध्ये ते सांगायला लागतं. त्यानंतर त्या ग्रंथाचा आपला असणारा संबंध काय, मी शिकतोय, तुम्ही आता गीता शिकताय पण काय संबंध, अनेक ग्रंथ पडलेत, गीताच का शिकायची आहे तुम्हाला, काय संबंध तुमचा गीतेचा ते सांगायला लागतं. आणि चौथं त्याचं असणारं प्रयोजन म्हणजे फल. क्या ग्रंथ मी शिकतोय आज 6-7 महिने 8 महिने घालवेन, मला काय मिळणार, काय फलाची प्राप्ती होणार, एवढा मी दररोज सकाळी वेळ द्यायचा आज 1 तासभर, मला त्याचं फळ काय. आणि अशा प्रकारे असणारं फल अथवा प्रयोजन प्रत्येक ग्रंथाचं असतं. शास्त्रामध्ये कोणताही ग्रंथ ज्यावेळेस तुम्ही आरंभ करता, लिखाण करता, त्यास आम्हाला त्या ग्रंथाचा अधिकारी, त्या ग्रंथाचा विषय, त्या ग्रंथाचा संबंध आणि त्या ग्रंथाचं प्रयोजन का हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा जर आम्ही पाहिलं तो उपनिषदांमध्ये असणारा सिद्धांत जर गीतेने आम्हाला सांगितला, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति ज्ञानादेव कैवल्यम, हा जर सिद्धांत गीतेने आम्हाला सांगितला तर उपनिषदांचाच असणारा अधिकारी, उपनिषदांचाच असणारा विषय, संबंध आणि प्रयोजन हेच गीतेचं राहणार. मग उपनिषदांचा असणारा अधिकारी कोणता हे आपण मागे पाहिलं. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व हे ज्याच्यामध्ये आहे शांतो दांत उपरतः म्हणजेच काय, शमदमादी संपन्न, हा कोण झाला, उपनिषदांचा अधिकारी झालेला. मग इथे गीतेमध्ये तेच सांगितलं भगवंतानी, तानी सर्वाणि संयम्य युक्तासी तमत्वरः, की सगळं संयम आहे, कंट्रोल, शमदमादी युक्त. आणि एक माझ्यामध्येच, म्हणजेच जे उपनिषदाचा अधिकारी सांगितला शमदमादी संपन्न, तोच गीतेने सांगितलं तानी सर्वाणि संयम्य, म्हणजेच शमदमादी संपन्न असणारा अधिकारी. दोघांचा अधिकारी एकच झाला. त्यानंतर असणारा विषय, उपदेशांचा असणारा विषय एकमेव अद्वितीय ब्रह्म, एकच स एकः, असा असणारा एकमेव अद्वितीय ब्रह्म हा सर्व उपनिषदांचा असणारा विषय. आणि तोच विषय उपनिषद प्रत्येक वेळोवेळी आपल्या पुढे प्रतिपादित करतात. आणि तोच असणारा विषय वासुदेव सर्वम हा गीतेने घेत. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी अस्तिनी शुनिजय पुष्पपाक पंडिता समदर्शन, हा समदर्शन एकमेव अद्वितीय ब्रह्म समदर्शन वासुदेव सर्व, हाच उपनिषदामधला असणारा विषय
गीतेने सुद्धा या ठिकाणी घेतला. म्हणजे पहिल्यांदा अधिकारी विषय हे दोन्ही समान झाले. तिसरं असणारा संबंध. आता संबंध काय? ग्रंथाचा आणि आमचा. तर ग्रंथाचा आणि आमचा असणारा संबंध तर प्रतिपाद्य आणि प्रतिपादक. काय झालं? प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक ग्रंथ. त्या विषयाचं प्रतिपादन. कोणत्या विषयाचं? एकमेव अद्वितीय ब्रह्म वासुदेव सर्वम. हा जो विषय आहे, हा विषयाचं जो प्रतिपादन करतो, अशा प्रकारे विषय आणि ग्रंथ, प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक ग्रंथ, हा झाला संबंध. आणि मग प्रयोजन काय? म्हणजे फळ. हे सगळं शिकतो आता 6 महिने 8 महिने. मग फळ आम्हाला काय मिळणार? तर सांगतो. त्याचं असणार फळ प्रयोजन ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. हे आलं उपनिषदांचं फळ. आणि या ठिकाणी गीतेने त्याचं असणार फळ सांगितलं. मामुपेत्य तु गांधेय पुनर्जन्म न विद्यते. की मला एकदा तू प्राप्त झालास की तुला पुन्हा हा जो जन्म मरणाचा जो फेरा आहे, या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये परत तुला यायची गरज पडणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म मरणाचे चक्र आहे, या चक्रापासून तुला मोक्ष प्राप्त होईल. हे असणारं याचं फळ. म्हणजे अशा प्रकारे उपनिषदांबरोबर म्हणजे ब्रह्मविद्येबरोबर असणारा समान अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन हे सगळं समान आहे. आणि हे समान असल्यामुळे उपनिषद भाष्यकार जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी गीतेवर सुद्धा भाष्य केलं. सगळ्यांचा असणार विषय अधिकारी संबंध प्रयोजन समान असल्यामुळे आचार्यांनी या ठिकाणी गीतेवर सुद्धा भाष्य केलं. त्या भाष्यमाच्या माध्यमातून आचार्यांनी आम्हाला तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश आचार्य करतात. आचार्यांनी काय केलं? मग असणारे गीतेचे 18 अध्याय 666 साईबांना साहित्रिक 18 पहिल्या 6 अध्यायाच्या माध्यमातून त्वम पदार्थ म्हणजे जीव पदार्थ सांगितला. जीवाचं स्वरूप काय? न जायते म्रियते वा कदाचित अधिवाक्यांच्या द्वारे त्वम पदार्थ सांगितला. द्वितीय 6 अध्यायाच्या माध्यमातून विशेष करून 10व्या अध्यायातून आणि 11व्या अध्यायातून अहम कृष्णस्य जगतः स्वतःची विभूती म्हणजे माझा असणारं स्वरूप तत्पदार्थ ईश्वर स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केला. आणि 13व्या अध्यायापासून क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी म्हणजे असी पदाने जे सांगितलं तत् त्वम असी क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी त्याचा विस्तार या ठिकाणी केला. म्हणजे अशा प्रकारे तत्वसी महावाक्यातून जो उपदेश आम्हाला प्राप्त होतो तोच उपदेश गीता शास्त्राने आम्हाला केला. आणि म्हणून गीता सर्व उपनिषदांचं असणार सार. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सगळ्या उपनिषदांचं शास्त्रांचं असणारं सार हेच श्रीमद भगवद्गीता. आणि म्हणून या ठिकाणी आचार्यांनी
त्याच्यावर विशेषतया भाष्य केलं. ते भाष्य आपण सोमवारपासून आरंभ करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी हे भाष्य केलं जगद्गुरु आद्य शंकराचार्य, शंकर साक्षात आपण म्हणतो. साक्षात कोण होते? शंकराचार्य म्हणजे साक्षात शंकराचा असणारा अवतार. यांनी त्यांनी नाही केलं. वैदिक धर्माला आलेली ग्लानी संपूर्ण घालून, जसं काल म्हणतो किती भौतिक सुख आपली वाढली ते त्याचा काही उपयोग नाही. हे आपण पाहतो आता पाश्चात्य देशाच्या माध्यमातून. ते आता आमची संस्कृती फार बरं वाटतं कधी कधी या यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर खरोखर मला तर कधी कधी इतकं बरं वाटतं. इस्कॉनच्या द्वारे जो प्रचार गीतेचा चालला बघा तुम्ही, म्हणजे आम्हाला लाज वाटेल की कसं नाचायचं म्हणून, पण आज ते एवढं खरोखर इतकं म्हणजे पाश्चात्य राष्ट्र तिथल्या असलेल्या महिला त्या सुंदरपैकी त्या साड्या गंध वगैरे लावून बघा ना, इतका म्हणजे त्याचा प्रचार प्रचंड प्रमाणात त्यांनी चालवला आहे. खरोखरच म्हणजे कोणत्याही राष्ट्राची थोडक्यात सांगायचं काय की नुसती भौतिक प्रगती गरजेची नाही. भौतिक प्रगतीचा असणारा आत्मा म्हणजे आध्यात्मिक प्रगती आहे हे जाणून घेतलं त्यांनी. मग काल जसं सांगितलं तेव्हा त्यांनी म्हटले की आता बाकीचं सोडा, आता हे तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान द्यायला आपल्या विद्यापीठांमध्ये सुरुवात करा. कितीही आम्ही भौतिक प्रगती केली तरी जोपर्यंत अंतस्थ आत्मान अजम न दृष्ट्वा स्वस्वरूपाचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत परांजिखानी व्यत्रण स्वयं तस्मात् परां कष्टिज्ञांतरात्मा कष्टित धीर प्रत्येकात्मान ऐक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छन. जोपर्यंत चक्षु आवृत्त होत नाही म्हणजे अंतर्मुख होत नाही तोपर्यंत ते अमृतत्व आम्हाला प्राप्त होणार नाही. आणि ते अमृतत्व संपूर्ण विश्वाला देण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते भारतीय तत्त्वज्ञानामध्येच आहे, दुसरं कोणाकडे नाही. आणि म्हणून आता ते सगळं उत्कर्ष झाल्यानंतर आता ते सगळे सांगण्याची गरजच नाही, आपल्या आपच ते उत्कृष्ट झाले. आणि त्या कृष्णाचा हरे राम हरे कृष्ण सायं सकाळ सारखा तोच जप असो. आणि म्हणून आचार्यांनी सुद्धा आचार्यांचा असणारा अवतार म्हणजे शंकर साक्षात. आणि त्याचं असणारं सर्वात महत्त्वाचं काय आचार्यांच्या अवतारामधलं तर आचार्यांच्या अवतारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अष्टवर्षे चतुर्वेदी. आचार्य 8 वर्षाचे आयुष्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस 4ही शास्त्राचं अध्ययन करून रिकामी झाले. 12 सर्व शास्त्रविद 12 वर्षाचे असताना सर्व शास्त्राचं अध्ययन करून रिकामे झाले, काही ठेवलं नाही आचार्यांनी. 16 वर्षाचं होस्तोपर्यंत सगळी भाष्य रचना करून रिकामे झाले. म्हणजे मुलगा आपला 10वीला ज्यावेळेस जातो त्यावेळेस आचार्यांनी ही सगळी भाष्य जी आता आपण पाहणार आहोत ते 16व्या वर्षी सुरुवात केली, रिकामे झाले लिहून. 12 ते 16 4 वर्षाच्या कालखंडामध्ये आचार्यांनी हे संपूर्ण भाष्य रचना करून रिकामे झाले. 16व्या वर्षी व्यासांनी पुन्हा त्यांना आशीर्वाद दिला ब्रह्मसूत्र भाष्य झाल्यानंतर. त्यावेळेस आचार्य दिग्विजय करण्यासाठी स्थापित सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दिग्विजय यात्रा आचार्यांनी 16व्या वर्षी वयाच्या आरंभ केली. आणि 32 वर्षापर्यंत राहिलेली 16 वर्ष आसेतू हिमाचल संपूर्ण भारतामध्ये हे वैदिक तत्वज्ञान जे आहे वेदो अखिल धर्म मूलम, वेदापासून जी संस्कृती जशी आता चालली आहे सेम लांब 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 जी पळत चालली होती तिला पुन्हा षण्मत स्थापनाचार्य पंचायतन पूजा पद्धती सर्व आरूढ करून हा संपूर्ण भारत पुन्हा एकसंध करण्याचा प्रयत्न आचार्यांनी फार मोठं योगदान त्यासाठी दिले.
आणि त्याची असणारी सगळी रचना भविष्य काळामध्ये त्यांनी करून ठेवली. म्हणून हे दशनाम संन्यास आश्रम, अखाडा परंपरा, की सगळ्यांना त्याच्यामध्ये असणारे वन, आरण्य, गिरी, सागर, त्या क्षेत्रामध्ये जावा तुम्ही त्याचा प्रचार करा, ही त्याच्या असणारी मुख्य भूमिका होती. आपण म्हणतो गिरी संन्यासी, वनी, तीर्थी म्हणजे काय, सागर म्हणजे काय, तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही या ज्ञानाचा प्रचार करावा, या अनुषंगाने त्यांनी दशनाम संन्यास आश्रम प्रस्थापित केला. आणि त्या अनुषंगाने धर्मावर होणारी आक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून योद्धा संन्यासी म्हणून आचार्यांनी ही नागा संन्यासाची असणारी एक त्या अनुषंगाने आखाडा परंपरा निर्माण केली. आणि हा शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीच्या अनुषंगाने भारताला अखंड एकरूप ठेवण्याचं काम आचार्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात केलं. दोन्ही शास्त्राने सुद्धा सर्वांना उत्तरं दिली आणि आलेली आक्रमणं थोपवण्यासाठी म्हणून साधू परंपरेची रचना करून हा संपूर्ण विशाल भारत पुन्हा एकदा वैदिक छत्राखाली एकत्र आणण्याचं काम जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी केलं. आणि म्हणून आज आपण जे काही शिकतो आहोत ते त्यांचा असणारा कृपा आशीर्वाद, त्यांचा असणाऱ्या पुण्यामुळे त्यांनी केलेल्या त्या कार्याची पावती म्हणून आज आम्ही आहोत. आणि अशा प्रकारे त्यांचं असणारं चरित्र थोडक्यात सगळ्यांना शंकराचार्य माहिती आहे, पण शंकराचार्याचं असणारं थोडक्यात चरित्र काय ते आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आणि सोमवारपासून आपल्या भाष्याला आरंभ होईल. ओम तत्सत.